आता सुरुवातीला असं व्हायचं की कोणी ओळखीचे नाहीयेत त्यामुळे गप्पा फार व्हायच्या नाहीत. पण आता जरा तिने ते दडपण जाणवू दिलं नाही आम्हाला आणि फ्रॉम डे वन उलट मी खूप शांत होतो. ती म्हणते मस्करीत की मला तुझं दडपण आलं होतं की तू इतका शांत आहेस. नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनलमध्ये. आज आपल्याबरोबर गप्पांसाठी बसले तू अनोळखी तरी सोबत या मालिकेचे लीड आर्टिस्ट म्हणजेच आपले अंबर गणपुले, ज्यांना आपण समीच्या नावाने ओळखतो आणि आपण त्यांना ग्रीन फ्लॅग असा टॅग सुद्धा देऊ शकतो. कशा आहात? मी मस्त, तुम्ही कशा आहात? छान छान, खूप छान. आणि ग्रीन फ्लॅग मी म्हणून म्हणले कारण की तुमचा जो कॅरेक्टर आहे हो. तो एवढा जेंटलमॅन वाला कॅरेक्टर आहे. सो तुम्ही रिअल लाईफ मध्ये पण तसेच आहे? इतकं कोणी जेंटलमॅन रिअल लाईफमध्ये नसतं खरं सांगायचं तर. पण त्यातले काही ट्रेट्स आहेत आणि ते कॅरेक्टर इतक्या चांगल्या पद्धतीनं लिहिलंय की काय म्हणतात फिमेलला ते कॅरेक्टर खूप आवडतं. पण जे मेल्स आहेत जी त्यांचे मला मेसेज येतात, यार तू असं वागू नकोस कारण तू असं वागलं की आम्हाला प्रॉब्लेम येतो. म्हणजे माझे काही हॉटेल मॅनेजमेंटचे मित्र आहेत ज्यांनी मला मेसेज केला, अरे असं कशाला वागतोस तू, मग आम्हाला वागायला लागतं ना वगैरे असं होतं. सो मग पण तसे नाहीये तुम्ही? हा थोडेफार आहे. हा थोडाफार आहे. हम्म. अगदी इतका ग्रीन फ्लॅग मी नाहीये. नाहीये. नाही. पण मुलींना असेच लोक आवडतात, असेच मुलगा पाहिजे जो एवढं केअर करू आणि एवढा ग्रीन हो. फ्लॅग हवा. आणि तुम्ही परफेक्ट एक्झाम्पल आहे. म्हणजे समीर आपले परफेक्ट एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्हाला शो ऑफर झाला होता, स्क्रिप्ट होतं हा म्हणलात, कॅरेक्टर होतं, कशासाठी काय रिझन होतं हा म्हणायचं? एक तर आयरिस प्रोडक्शन बरोबर मला खूप वर्ष झाले काम करायचं होतं. आणि ऑडिशन वगैरे दिली त्यावेळेला गोष्टीबद्दल काही माहिती नव्हतं मला. मी ऑडिशन फक्त दिली होती आणि सिलेक्शन झालं आणि त्यानंतर गोष्ट आम्हाला सांगितली गेली की काय नक्की गोष्ट आहे. सो ती गोष्ट ऐकून असं वाटलं की बरं झालं आपण हा म्हणून. म्हणजे हां, की चांगल्या गोष्टीचा भाग व्हायला मिळतंय. हे खूप मोठी गोष्ट असते आणि टेलिव्हिजनमध्ये स्पेशली की एक वेगळ्या धाटणीचा शो सन मराठीला आणायचा होता आणि त्यांचे खूप प्रयत्न चालले होते. त्यांची खूप मोठी टीम त्याच्या मागे बसली होती. तर मला त्याचा एक छोटासा भाग त्यांनी करून घेतला. सो आय वॉज ग्रेटफुल की मला भाग होता आला या शोचा. राईट. आणि छोटासा नाही, मेन कॅरेक्टर आहे तुमचं. जे लोकांना फार आवडतंय. आवडतं. आणि कालचा प्रोमो आला तो बघूनच खूप छान वाटलं. जो प्रोमो होता विधी विधी. सगळ्या लग्नानंतरच्या, हो. कसं वाटलं तो शूट करताना? शूट करताना मजा आली. ते सगळे विधी आणि सगळे जे कार्यक्रम होते ते थोडंसं हेक्टिक झालं आम्हाला कारण पाण्यात वगैरे उभं राहून ते सगळं करायचं होतं. पण मजा आली आणि मला खात्री आहे की लोकांना ते आवडेल कारण लोकांना असं बघायला आवडतं. हे आवडतं. काय झालंय या गोष्टी आहेत ना खूप अशा मिस आउट झाल्यात आपल्या आयुष्यातून. इतकं फास्ट आयुष्य झालंय ना. राईट. सो जेव्हा या गोष्टी टीव्हीवर आपल्याला बघायला मिळतात तर आपण काहीतरी आपल्या मेमरीज रिव्हिजिट करतो पास्टमधल्या. सो या निमित्तानं लोकांना ते आवडेल असं मला फार वाटतं. राईट. आणि तुम्हाला किती लक्षात आलं तुमच्या टाइमचं ते? माझ्या टाईमचं म्हणजे माझं लग्न आत्ताच झालंय त्यामुळे ते पण आम्ही असे विधी केले नव्हते. सो नाही माझ्यासाठी सुद्धा हे पहिल्यांदा होतं. मी खूप पूर्वी मामाचं माझं लग्न झालं तेव्हा बघितले होते, की अशा पद्धतीचे विधी असतात. पण माझ्या लग्नाच्या वेळेला आम्ही ते काही केलं नव्हतं कारण मी इमिजिएटली मुंबईला येऊन कामाला लागलो होतो. सो मी सुद्धा पहिल्यांदाच करतोय हे विधी. फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स. पण छान वाटलं तुम्हाला दोघांना. तो प्रोमो बघून खूप छान हो. वाटलं. आणि पुढे काय होईल ह्याचा एक थोडासा अंदाज अंदाज. आलाय. पण तुम्ही सांगा की पुढे आम्हाला काय बघायला भेटणार आहे? ते तर तुम्हाला बघायला मिळेल तेव्हाच खरं आवडेल ते सगळं. मी आत्ता असं सांगून उपयोग नाहीये. पण आता हळू-हळू अर्पिताला सून म्हणून स्वीकारायला सुरुवात केली आहे घरातल्यांनी आणि आता इतके दिवस त्यांची मैत्री होती, समीर आणि अर्पिताची. पण हळू आता त्यांच्यात त्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला लागलंय आणि राजसी नावाचं जे कॅरेक्टर आहे, ते कसं त्यांच्यामध्ये येत असतं सारखं. विराज आहे, राजसी आहे. ते काहीतरी अडथळे निर्माण करत असतात त्यांच्यामध्ये. सो अशी ती पुढे गोष्ट आहे, की आता हळू त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. राईट. सो तुम्हाला एक लव्ह स्टोरी बघायला मिळेल इथून पुढे असं वाटतंय मला. हो, नक्कीच. आणि योगिताला तुम्ही आधीपासून ओळखता की सेटवरतीच या सीरियलच्याच थ्रू तुमचं? नाही, या सीरियलच्या थ्रूच आमची ओळख झाली. आधी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो नव्हतं. दोघं मग जण. योगिताला फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं तुमच्या समोर? मी तिला बिग बॉसमध्ये बघितलं होतं एकदा 1-2 एपिसोड्स. त्यामुळे असं फारसं काही होतं माहिती नव्हतं तिच्याबद्दल. पण पहिल्यांदा भेटलो तेव्हा ती अशी खूप रिझर्व्ड आणि तिच्या जगात राहणारी आणि तिचं सगळं एक झोन असतो तिचा. हां. त्याच्यामध्ये रमणारी, येऊन सेटवर
कामाच्या वेळेला काम करते, हम्म, हम्म. अदरवाईज ती मेकअप रूममध्ये जाऊन बसते, पुस्तक वाचत असते किंवा जे काही असेल ते तिचं ते. सो ती तिच्या झोनमध्ये राहणारी आहे. अच्छा, म्हणजे शांत आहे. शांत आहे. शांत म्हणजे जसं त्यांचं कॅरेक्टर दिसतं हो, तसंच आहेत हो, ते, हो. शांत आणि काम. तुमचं? नाही, आम्ही तुम्ही दोघंही त्या झोनचेच आहोत. मलाही आता सुरुवातीला असं व्हायचं, की कोणी ओळखीचे नाहीयेत त्यामुळे गप्पा फार व्हायच्या नाहीत. पण आता जरा 6 महिने आम्ही सगळ्यांनी एकत्र काम मुळे एक रॅपो निर्माण झालाय सगळ्यांमध्ये. सो गप्पा-टप्पा होतात. पण मी पण माझ्या झोनमध्ये जाणारा माणूस आहे, की मला सीन झाला, की मी माझा असतो. काहीतरी वाचत बसतो किंवा बघत बसतो त्यामुळे. खूप सिनियर आर्टिस्ट पण आहेत तिकडे, जसे की आपले हेमांगी मॅम. तर त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन कसं होतं आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा? हेमांगी ताईबरोबर काम करायचं म्हणजे एक दडपण होतं. कारण लहानपणापासून तिचं काम बघत आलोय आणि ती किती उत्तम अभिनेत्री आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो ती जेव्हा आली तेव्हा थोडं दडपण होतं, की कसं काय? पण ती इतकी हॅपी गो लकी माणूस आहे ना प्रत्यक्ष आयुष्यात, की तिने ते दडपण जाणवू दिलं नाही आम्हाला आणि फ्रॉम डे वन उलट मी खूप शांत होतो. ती म्हणते मस्करीत, की मला तुझं दडपण आलं होतं, की तू इतका शांत आहेस आणि कसं बोलायचं याच्याबरोबर. कारण ती अशी खूप बडबड हां, करणारी आणि राइट. हे असं तिला बोलायला लागतं. सो तिला ते दडपण आलं होतं. पण मला ॲज अॅन ॲक्टर म्हणून भीती वाटत होती, की बाबा एवढी मोठी आर्टिस्ट आहे, आपण तिच्यासमोर उभं राहायचं वगैरे. पण तिने खूपच कम्फर्टेबल केलं होतं पहिल्या दिवसापासूनच आम्हाला सगळ्यांना. आणि त्यामुळे सीन करायला मजा येते मजा. तिच्याबरोबर. कारण ती अशी खूप स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे काही असं ती रिहर्सलला एक गोष्ट करते आणि ती टेकला वेगळंच काहीतरी करते. सो ते आपण अलर्ट राहणं गरजेचं असतं टेकच्या वेळेला आणि कॉम्प्लिमेंट करायला पाहिजे एकमेकांना. राइट. सो मी तरी माझ्या बाजूने अलर्ट राहायचा प्रयत्न करतो तिच्याबरोबर सीन करताना. कारण ती पटकन काहीतरी करून जाते. सो मला रेडी राहायला लागतं. पण त्यामुळे ते एक मजा असते ॲक्टर म्हणून. ते एक आपल्यासाठी एक हे असते, की समोरचा आर्टिस्ट कसा करतोय ते बघणं आणि त्याला रिॲक्ट करणं. राइट. सो ते मजा येते तिच्याबरोबर सीन्स करायला. हो. आणि एक गोष्ट जी तुम्ही त्यांच्याकडून शिकला आहात त्या सीरियल थ्रू आणि ते तुम्ही तुमच्या लाईफ टाईम कॅरी करता. कितीही टाईमपास केला तरी सेटवर येताना आपली वाक्य पाठ असली पाहिजेत. पाहिजे. वॉव! हे एक तिचं इतकं कारण ती ती आणि कधी वाक्य पाठ करून येते कळत नाही. कारण ती आमच्याबरोबर बाहेर गप्पा मारत बसलेली असते किंवा इथे कुठेतरी बसलेली असते मेकअप रूममध्ये टाईमपास करत. पण ती सेटवर आल्यावर तिची सगळी वाक्य पाठ असतात. आणि आम्हाला असं होतं की कधी पाठ केली तू ही वाक्य? पण ते एक तिच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे की तुम्ही टाईमपास करा, पण अभ्यास पण सेटवर करा. येताना तुमची वाक्य आणि तुमचं काम तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि राइट. तिला अगदी परफेक्ट माहिती आहे. त्यामुळे ती गोष्ट शिकण्यासारखी आहे तिच्याकडनं. ट्रू, ट्रू. आणि तुमचं जे कॅरेक्टर आहे, जसं तुम्ही तुमच्या म्हणजे टीव्हीवरती जसं आम्हाला दिसतं, एवढे तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व होऊन जाता आणि एवढे इन्व्हॉल्व झालेलं असतं स्वतःच्या कॅरेक्टरमध्ये, जे प्रेक्षकांना खूप आवडतंय. एक असा सीन किंवा मोमेंट जो तुम्हाला पर्सनली तुमचा फेव्हरेट आहे, तो कुठला आहे? ॲक्चुअली तो सीन काय म्हणतात की लिखाणा वाईज पण, डिरेक्शन वाईज पण, हं. त्याच्यानंतर परफॉर्मन्स वाईज पण आणि नंतर एडिट आणि म्युझिक वाईज पण तो सीन माझा आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडता सीन आहे, जो एफ-एमवरचा सीन आहे, की ते दोघं त्यावेळेला एकमेकांना ओळखत नसतात आणि ते एकमेकांशी बोलायला लागतात. खूप सुरुवातीचा तो सीन आहे. राइट. तर तो सीन मला कन्सेप्ट वाईजच त्यावेळेला आवडला होता आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं लिहिला गेला होता. जे.पी. सरांनी तो खूप उत्तम पद्धतीनं डायरेक्ट केला होता. त्यामुळे ते करायला पण मजा आली आणि काहीतरी वेगळं करत होतो. मी असा सीन कधी मी केला नव्हता किंवा बघितला पण नव्हता, की फोनवर एकमेकांशी एफ-एम थ्रू, कनेक्ट रेडिओ होणं. थ्रू कनेक्ट होणं आणि बोलणं. सो तो सीन माझा आजपर्यंतचा फेव्हरेट आहे. राइट. आणि तुमचे सगळेच सीन एवढे रोमॅन्टिक असतात. म्हणजे रोमॅन्टिक नाही म्हणू शकत, बट जे बघायला एवढं छान वाटतं, की सिंपल बट लिटरली हार्ट टचिंग असतात. हो. म्हणजे खूप छान वाटतं. प्रेक्षकांकडून पण तेच आम्हाला पण कॉम्प्लिमेंट्स येतात, की असे सीरियल चालले तर खूप छान वाटतंय अर्पिताला, समीरला एकत्र बघून. हो. आणि तुम्हाला जे कमेंट्स येतात त्याच्याबद्दल काय सांगताल? एक कमेंट जो तुम्ही शेअर. कमेंट शेअर करा म्हणजे ते मित्राचीच मी मगाशी सांगितली ती, की तू इतकं चांगलं वागू नकोस, की बायको म्हणते, की बघा असं वागायला पाहिजे. शिका काहीतरी. शिका काहीतरी. सो ती कमेंट आहे. पण प्रेक्षकांचे रिस्पॉन्स आमच्यापर्यंत पोहोचत असतात. सुरुवातीला ते पोहोचत नव्हते कारण आम्ही कामामध्ये खूप होतो. पण आता ते पोहोचतात सोशल मीडिया थ्रू किंवा कोणी भेटलं तर ते सांगतात, की खूप चांगली चालली आहे मालिका आणि जी लोकं बघतायत मालिका त्या सगळ्यांना आवडते. सो आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळतंय, की
खूप अशी शांत आणि कुठे असं बटबटीत ड्रामा नाहीये, हम्म. डार्क ड्रामा नाहीये कुठे. जे काही प्रॉब्लेम्स आम्ही दाखवले आहेत सीरियलमध्ये ते डे टू डे लाईफमध्ये मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यात घडणारे प्रॉब्लेम्स आहेत. Right. सो ते मध्यमवर्गीय माणसं ते खूप रिलेट करतात त्या हम्म. गोष्टीसाठी आणि अप्रिशिएट पण करतात, की "अरे, हे तर आमच्या घरी झालं होतं. हा तर प्रॉब्लेम हम्म. आमच्या घरी होता." वगैरे असं करतात. हम्म. सो लोकांच्या कॉम्प्लिमेंट्स पोहोचतात आमच्यापर्यंत आता पोचतात. पोहोचायला लागल्यात आणि हम्म. बरं वाटतं, की आपण केलेल्या कामाची पावती आपल्याला अशा पद्धतीनं हम्म. मिळते. सो चांगलं वाटतं. चांगलं वाटतं आणि आम्हाला पण खूप छान वाटतं आणि सिरियल अशीच चालू राहू दे आणि आम्ही असेच बघत राहू. नक्की. थँक्यू सो मच. फॅन्ससाठी लास्ट मेसेज. मेसेज वीड म्हणजे लव्ह यू. तुम्ही आजपर्यंत ज्या पद्धतीनं प्रेम करत आलात आमच्यावर तसंच इथून पुढेही करा आणि आमची मालिका बघत राहा. तू अनोळखी तरी सोबत ही सन मराठी 9:30 वाजता. धन्यवाद. थँक्यू.